या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्न सराईनिमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी काळामाती रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहतो आपण येवल्यातील अतिक्रमणासंदर्भात। घरगुती अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली असून अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन स्वखर्चातून करून देऊ अशी ग्वाही येवला नगराध्यक्षांनी दिली आहे। येवला शहर विकास कामांतर्गत 60 फुटी रोड परिसरात तसेच जनता शाळे लगत असलेल्या परिसरामध्ये अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहे। गेल्या 50 वर्षापासून या ठिकाणी अनेक कुटुंब वास्तव्यास असून अचानक घरे उद्ध्वस्त झाल्यास आम्ही राहावे कुठे असा सवाल अतिक्रमण धारकांनी उपस्थित केला आहे। या अतिक्रमण धारकांचा पुनर्वसन करावं अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केली आहे। दरम्यान मंत्री छगन भुजबळ तथा नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, गटनेते दीपक लोणारी, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दत्त निकम यांनी अतिक्रमण धारकांची भेट घेऊन त्यांना योग्य ठिकाणी पुनर्वसन करून देऊ, स्वखर्चातून तात्पुरता निवारा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली आहे। SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, येवला। आता अतिक्रमणची नोटीस आली आहे, काय सांग? मीना सुरेश सातभाई। म्हणलं माझ्या घरच्या माणसाला दोन्ही किडण्या नाहीये, 1 दिवसा डायलिसिस चालू आहे। बरं मग आता हे पेशंट घेऊन हिंडायचं कुठं? मी 50-60 वर्षापासून इथं राहून राहिले, आतापर्यंत तर काय आम्हाला कोणी उठवाय आलं नाही। पण मग आता अचानक असं घडलं, आम्हाला अचानक डायरेक्टच उठवायला येऊन राहिले, आधी पण नाही एवढं काही कळालं। पण मग आता आमची राहण्याची सोय करून घ्या आणि तुम्हाला जागा लागते तेवढी घेऊन घ्या। फक्त आमची एवढीच विनंती आहे का एवढी आमची राहण्याची सोय करा बस। मी टिल्लू पुंडलिक सातभाई। आम्ही साधारण इथं आमच्या 3 ते 4 पिढ्या गेल्या। आज कमीत कमी 60-70 वर्ष झाले आमच्याला। आम्हाला रस्त्याला काय अडचण तर नाही, पण आम्हाला इथं हक्काचं घर देण्यात यावं, शासनाने घर द्यावा, म्युन्सिपाल्टीने आम्हाला कुठेतरी जागेची सोय करावा, राहण्याची सोय करावा, आमचं एवढंच म्हणणं आहे बा। पण तुम्ही अचानक टांगती तलवार जर दिली तर आम्हाला खूप अपेक्षा अशी नव्हती आमच्याली, पण आम्हाला हक्काचं घर द्यावा एवढीच विनंती आमच्याली। आज या ठिकाणी मित्रविहार कॉलनीत जनता शाळेच्या पुढे सकाळी जे प्रशासन, नगरपालिका प्रशासन अतिक्रमण काढणार होतं, त्यावेळेस जे शिवसेनेने आंदोलन केलं, आम्ही त्या आंदोलनाला आमच्या यश आलं आणि या ठिकाणी अध्यक्ष राजूभाऊ लोणारी यांनी मान्य केलं की सदर या ठिकाणी जे बी लोक राहतात हे अतिक्रमण लगेच काढण्यात येणार नाही। पहिले या लोकांची व्यवस्था होईल, ती व्यवस्थासुद्धा गावापासून दूर न होता गावाच्या जवळच त्यांची योग्य प्रकारे आपण व्यवस्था करूया। या ठिकाणी आमचे आमदार किशोरभाऊ दराडे, तसेच नरेंद्रभाऊ दराडे, कुणालभाऊ दराडे आणि संपूर्ण शिवसेनाच्या या आंदोलनाला घेतलेल्या बाजूला या ठिकाणी यश आलं आणि अध्यक्ष साहेबांनी देखील हा प्रस्ताव मान्य केला। आम्ही त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अशाच पद्धतीने काय पर्याय व्यवस्था करण्यात आली आहे? येवले नगर परिषदेने जे रस्त्यामध्ये अतिक्रमण झालेले पहिल्यापासून, तरी त्यांना पर्यायी जागा देण्यासाठी कबूल केलेलं आहे नगर परिषदेने आणि साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की यांना जागा मिळावी आणि नगरपालिकेने ते कबूल केलेलं आहे आणि ती नगरपालिका त्यांना जागा देणार आहे आणि त्यांनी त्या जागी शिफ्ट व्हावे। प्रशासनाने 7 फुटी रोड त्या अतिक्रमण मोहीम चालू केली होती, पण सर्वसामान्य गरीब जनता यांचे रस्ता जात असताना त्यांचे घरे आलेले होते, ते आज तोडण्यात येणार होते। आदरणीय साहेबांना व भाऊंच्या आदेशानुसार आम्ही कार्यकर्ते, अध्यक्ष साहेब, गटनेते, मी शहराध्यक्ष यांच्या सर्व लोकांच्या सहानुभूतीसाठी इथं आलो। आम्ही भाऊच्या व साहेबांच्या वतीने आम्ही कार्यकर्ते एक शब्द देतो यांना काही इथंच कुठेतरी पुनर्वसन करू व गरीब सदैव यांच्या पाठीशी राहून यांना कुठेतरी चांगली ठिकाणी एक जागा देऊ व अतिक्रमण नंतर काढून घेऊ। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, CCC विथ एअर टेक्नॉलॉजी, टॅली प्राइम विथ GST टायपिंग, MS ऑफिस इंग्लिश स्पीकिंग, AutoCAD विथ प्रोजेक्ट, ग्राफिक्स डिझायनिंग, जावा पायथन विथ मशीन लर्निंग, C&C+, वेब डेव्हलपमेंट अँड डिझायनिंग, ॲडव्हान्स एक्सेल, स्पोकन इंग्लिश यापैकी कोणत्याही एका कॉम्प्युटर कोर्सला ॲडमिशन घ्या आणि मिळवा शिर्डी वॉटर पार्क ट्रिप अगदी फ्री। या उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त लक्ष असू द्या स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, बस स्टँड समोर भगवती स्वीट शेजारी, येवला।